आले भाऊ तुम्ही? नाण्यावरनं. नाण्यावरून. सांगा. काय झालं, कसलं प्रॉब्लेम आहे? त्याला ते संडासची जागा नाही आहे. कसली जागा नाहीये? संडासची. हां. संडास जो करतो ना, जी. तर पहिला ऑपरेशन झालंय त्याचं कुशीच्या भागात आणि आता दुसरं ऑपरेशन करायचं तर माझ्याकडे पैसे नाही आहेत. असं ना, ते आहे मोठं ऑपरेशन आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे पैसे नाही मिळत. पण एखादी व्यक्ती मदत करत असेल तर बरं आहे. असं तुम्ही काय करतात? मी मजूर हां. हां. अच्छा, किती वर्षाचा आहे हा मुलगा? हा 4 ते 5 वर्ष चालू असतील असं अंदाज आहे माझा. जन्म झालं तेव्हापासून त्याचं असंच प्रॉब्लेम आहे का? जन्मापासूनच आहे तो? हां, जन्मापासूनच. हां, जन्मापासून. त्याच्या अगोदर तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे? हां हां. अच्छा, मग तरी पण ती जागा अजून काय ठीक नाहीये? नाही. अच्छा, त्यासाठी ऑपरेशनसाठी तुम्ही इथे रोटरी क्लब बरोबर. म्हणजे डॉक्टर काय बोलले तुम्हाला? मदत करणार आहे का तुम्हाला ते? पण ते सांगताना करू आपण. म्हणजे करणार? हां, करणार आहे. हलाखीची परिस्थिती असलेल्या एका वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुराच्या मुलाच्या ऑपरेशनची म्हणजेच शस्त्रक्रियेची जबाबदारी स्वीकारून रोटरी क्लबने या मजूर वर्ग कुटुंबाला दिलासा दिलाय. याची हकीकत अशी की 14 जानेवारी रोजी रविवारी पालघर जिल्ह्यातील मनोरमधल्या आस्था हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ मनोर हायवे यांच्यातर्फे मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कॅम्पमध्ये अनेक रुग्णांसह वाडा तालुक्यातील नाणे या गावातील एक बाप आपल्या लेकराच्या उपचारासाठी मोठ्या आशेने या कॅम्पमध्ये आला होता. तर त्याला या कॅम्पमधून आपल्या मुलाच्या उपचारासाठी त्याच्या शस्त्रक्रियेसाठी आशेचं किरण मिळालं आहे. नेमकं या मुलाला काय आजार आहे? तर या मुलाला जन्मापासूनच गुद्दवार म्हणजेच गुद्दाशयाची जागाच नाहीये. सध्या तेथीलच एका डॉक्टरांद्वारे एका नळीच्या सहाय्याने त्याची विष्ठा बाहेर काढली जाते. मात्र तरी त्याच्यावर ऑपरेशन होणं गरजेचं आहे. मात्र त्यांची घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं त्यामुळे दवाखान्याचा खर्च त्यांच्या आवाक्या बाहेरचाच आहे. त्यामुळे तेथीलच एका डॉक्टरांच्या सहाय्याने ते या मनोरच्या शिबिरात मोठ्या आशेने आले होते. तर यावेळी रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भार्गव यांनी स्वतः त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना भेटून त्या मुलाच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी स्वीकारून त्या मुलाच्या कुटुंबियाला एक प्रकारे मोठा दिलासा दिलाय. तर आपल्या या गंभीर आजारापासून अज्ञान असलेल्या या निरागस चिमुकल्याचं ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही रोटरी क्लबनं दिली आहे. तुम्ही यांचे डॉक्टर आहे का? हां. काय बोलणार, म्हणजे हे मुलाला नेमकं काय आजार आहे आणि इथे तुम्ही कॅम्पमध्ये ह्यांना घेऊन आले, काय बोलणार? नमस्कार, मी डॉक्टर राहुल नरेश पाटील. ॲक्च्युली याचा प्रॉब्लेम आहे अनोरेक्टल मालफॉर्मेशन्स असं मेडिकलमध्ये त्याला वर्ड आहे. तर त्याचा प्रॉब्लेम काय असतो, जेव्हा टॉयलेटची जागा जन्मतःच नसते. हां, तिचं ते ऑपरेशन मेजर असतं. त्यांचं फर्स्ट इनिशियल जे स्टेजला असतं, म्हणजे जे संडासची जागा नसल्यावर आपण ते पोटामधून इकडनं नळी टाकून ना मग ते एक आर्टिफिशियल रस्ता करतात. त्याचं हां, एक ते केममध्ये ते झालेलं, पण त्यांचं केमला जाण्यासाठी पण त्यांच्याकडे खर्चासाठी पैसे नाही आहेत. मग त्याची जर सुविधा त्यांना झाली, म्हणजे ऑपरेशन जर आता सेकंड स्टेजचं जर जे ऑपरेशन आहे त्याची जर सुविधा फंडिंग जमा झाली किंवा रोटरी क्लब ऑफ मनोर हायवे किंवा मोठे जे आपले सगळे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत त्यांच्यासुद्धा बोलणं केलं तर ते बोलतात की आपण मदत करूया त्यांना. म्हणजे आमच्या परीने आम्ही सगळे प्रयत्न करूया त्यांना लवकरात लवकर त्याचं ऑपरेशन होण्यासाठी. आणि रोटरी क्लबचे मेंबर आहेत ते सुद्धा सगळे मदत करतायत त्यांची. एक सर, हा मुलगा आपल्याला ही तर रोजची काळाचीच गरज आहे. सकाळी कोण पण म्हणजे टॉयलेटसाठी जातात, मग ह्याचं कसं काय? त्याचं आर्टिफिशियल त्याच्यासाठीच केलं आहे. आर्टिफिशियल नाही, त्याचं ती नळी टाकली आहे. हां, मग त्याच्यातून त्याचं हे होतं. हां, मग ते आर्टिफिशियल तिथून होतं. अरुण अग्रवाल आहेत, त्यांनी आम्हाला शब्द दिला असा की या मुलाला बोलून त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही प्रयत्न करू. आणि आपले राजेंद्र अग्रवाल जे आहेत ते काम बघतायत सगळं, तर ते आपल्याला प्रयत्न करून नक्कीच सांगतील आणि हे ऑपरेशन नक्की होणार याची गॅरंटी तुम्हाला खात्री आहे? नक्की, कारण अरुण यांनी डीजींनी आता शब्द दिलेला आहे की ते आपण करणार.